आता आपल्याला शुगर कंट्रोल व्हायची वाट पाहावी लागेल. आपण रात्रभर त्यांची शुगर चेक करूया. मेडिसिन सुद्धा आम्ही सुरू केले. पाहूया सकाळपर्यंत काय होतंय. अँड देन ओनली वी कॅन डिसाइड की आपण ऑपरेशन करू शकणार आहोत की नाही. कसं काय झालंय? आपण तर आईला काहीच गोड खायला देत नव्हतो. मग अचानक तिची शुगर कशी काय वाढली? तिने काय गोड खाल्लं होतं का? पटकन त्याच्या मला कस तरी व्हायला लागलंय. साकार होती त्याच्या हात. एक्झॅक्टली. मला हेच कळत नाही की शुगर अचानक कशी काय शूट होते. बुवा, आईंनी काही खाल्लं होतं का? मला काय माहित नाही. माझं नशीबच फुटकाय. माझ्या बायकोचं औषध पाणी पण नीट करू शकत नाही. बुवा, असं का बोलताय तुम्ही? बघा, असं काहीच नाही. शांत व्हा. वाटेल आईला बरं. हा, काही होणार नाही. सगळं ठीक होणार आहे. तुम्ही धीर धरा आता फक्त. असं झालंच कसं? चूक माझीच आहे. मी त्यांना केवढं घरी घेऊन आलो आणि नीट काळजी पण नाही घेऊ शकलो. चूक माझी आहे राणी. तुम्ही असं का बोलताय? मी त्यांना आपल्या घरी घेऊन आलो. त्यांच्यावर नीट लक्षही नाही देऊ शकलो. मी जर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली असती ना, आज आईंना एवढा त्रास नसता झाला. माझ्यामुळे तुला, बुवांना, सगळ्यांना त्रास. असं काहीच नाहीये. तुम्ही नका बोलू बरं असं. आणि जे झालं त्याच्यात तुमची काही चूक नाहीये. उलट तुम्ही जे जे शक्य होतं ते सगळं केलंच ना. तरी सुद्धा कशी काय शुगर शूट झाली तेच कळत नाहीये. शेवटी ते म्हणतात ना, जे नशिबात असतं ना तेच होतं. पण शुगर अशी अचानक कशी शूट होऊ शकते? तेच तर कळत नाहीये मला सुद्धा. हो, आई एकदम व्यवस्थित होती बरं का. आणि आपण सगळं पाळत असताना सुद्धा ही शुगर अचानक वाढलीच कशी काय? आता चांगलंच भूक दिलं. नाही तर काय, इथे राहणार होते बंगल्यात. लायकी आहे का त्यांची? अहो, पण इंदिरा भाऊजींनीच तर त्यांना इथे आणलं होतं ना. आता पुन्हा आणलं तर? हिंमत आहे का त्यांची पुन्हा यायची? आता त्यांना त्या हॉस्पिटलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. त्रास त्यांना होत असेल, पण कळवळत मात्र राणी असेल. आबा, इंद्राचा फोन आहे. स्पीकर बटा. दादा, आबा बोलते. हा इंद्र. आबा, कसं आहे आता? खूप सिरियस आहे. असं काय झालं अचानक? डॉक्टर म्हणाले की शुगर अचानक शूट झालंय आणि उद्या ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी शुगर नॉर्मल होणं खूप गरजेचं आहे. अगं बाई, शुगर कशी काय वाढली? तेच कळत नाही आम्हाला. पण ट्रीटमेंट सुरू केली आहे आता. ठीक आहे, सगळं ठीक होईल. बरं, मला सांग, राणी कशी आणि बुवा? सगळे टेन्शनमध्ये आले. आबा ऐका ना, आज मी इथेच थांबतो त्यांच्यासोबत. तुम्ही अजितकडे सगळ्यांचे टिफिन्स पाठवून द्या. हो दादा, आणतो.
नाही नाही इंद्रा, अरे तू कशाला थांबतोयस तिकडे? ती राणी आहे ना, तू घरी ये, इथेच जेव. मी त्या दोघांसाठी डबे पाठवते. अजित, तू डबे घेऊन जा त्यांचे. अगं आई, पण मी यांना सोडून कसं येऊ शकतो? आज मला इथेच थांबावं लागेल. अरे तसं नाही.